मित्रांनो नमस्कार. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली 15 ऑगस्ट 2022 ला. आणि तो उत्साह, स्वातंत्र्याचा उत्साह संपूर्ण भारतभर, अगदी प्रत्येकाने आपल्या घरापासून ते लाल किल्ल्यापर्यंत त्या उत्साहाचा, आनंदाचा क्षण अनुभवला. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजेच अमृत महोत्सव आपण संपूर्ण देशभर साजरा केला. आणि हे देशभर साजरा करत असताना ज्या बालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि आबालवृद्धांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व देशभक्त नागरिकांना प्रणाम. या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व क्रांतीवीरांना, देशभक्तांना सॅल्यूट, नमस्कार, प्रणाम, विनम्र अभिवादन, शत शत नमन. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. या 75 वर्षामध्ये देशाने अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी बघितल्या. अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना खूप चांगल्या लोकांनी, नेत्यांनी, जे देशहिताचं काम करणारे नेते आहेत, देशहिताचं काम करणारे पत्रकार आहेत, देशहिताचं काम करणारे सोशल मीडियामध्ये काम करणारे लोक आहेत, देशसेवेसाठी सर्वस्वाचं अर्पण करणारे देशभक्त नागरिक आहेत, समाजसेवक आहेत, यांनी या देशासाठी सर्वस्वाचं अर्पण करण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज देश प्रगतीपथावर आहे. गेल्या 8 वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती खूप प्रगत असं काम या देशात झालेलं आहे. अगदी गरिबांपासून प्रत्येक गरीब हा ह्या देशाचा मूळ गाभा आहे. कारण ह्या गरिबाचा जोपर्यंत विकास होत नाही, गरिबाची उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून गेल्या 8 वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने संपूर्ण आपलं लक्ष जे केंद्रित केलं आहे ते गरीब आणि गरीब व्यतीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींवरती, गरिबीत आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींवरती, आणि त्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेतून वर काढण्यासाठी संपूर्ण योजना गेल्या 8 वर्षात राबवल्या जात आहेत. ज्याच्या माध्यमातून आज 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना, गरीब लोकांना घरं मिळालेले आहेत, मोफत गॅस मिळालेला आहे, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत सौभाग्य योजनेच्या माध्यमातून त्यांना मीटर मिळालेला आहे, मोफत जे हर घर शौचालयाच्या माध्यमातून शौचालय त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे घरात आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुखसोयी गरिबांना मिळाव्या, गरिबांना चांगला औषधोपचार, रोगराईच्या माध्यमातून त्यांचं होणारा खर्च वाचावा आणि चांगलं आरोग्यदायी जीवन मिळावं, यासाठी 5 लाखाचा विमा सुद्धा केंद्र सरकारने त्यांना दिलेला आहे. आज गरिबीतून देश प्रगतीकडे जात आहे. आणि प्रगती करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक अभियान पूर्ण देशभर राबवलं. त्यांची संकल्पना होती की हर घर तिरंगा. आणि हर घर तिरंगाच्या माध्यमातून 13, 14, 15 ह्या 3 दिवस लोकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज फडकवला. अभिमानाने, स्वाभिमानाने आणि देशभक्तीने त्या आदरपूर्वक राष्ट्रध्वजाचं मानवंदना देऊन, राष्ट्रध्वजाला सलामी देऊन 3 दिवस त्याचं जतन, पूजन केलं. 15 ऑगस्टला संध्याकाळी आदरपूर्वक नमस्कार, राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला आणि व्यवस्थितरित्या घडी घालून सुंदर अशा, स्वच्छ अशा ठिकाणी तो ठेवण्यात आला. असं इतकं आदरपूर्वक आपल्या राष्ट्रध्वजाविषयी असणारं प्रेम लोकांचं बघून मन भरून आलं. मित्रांनो, काही लोकांचं मी बघितलं, ज्यांना आहे ना घरावरती ध्वज लावता येत नव्हता, तर त्यांनी आहे ना खूप वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आणि पण आपल्या घरावरती ध्वज नक्की लावला. काही आबालवृद्ध होते, त्यांना इतरांच्या मदतीने त्यांनी राष्ट्रध्वज लावण्याचा प्रयत्न आपल्या घरावर केला आणि तरुणांनी सुद्धा त्यांना मदत केली. तर अशा प्रकारे संपूर्ण आज घरोघरी हा आनंद उत्सव, राष्ट्रध्वजाचा जो सन्मान करण्यात आला, त्याबद्दल सर्व देशभक्ती
देशभक्त नागरिकांचे आभार मानावे तितके कमी आहेत. पण अभिमान ज्या गोष्टीचा आपण करायला हवा तो राष्ट्रध्वज आणि आपलं राष्ट्र प्रथम मानून देशासाठी जे जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे मित्रांनो. आणि येणारा पुढचे 25 वर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्या 25 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बघता देशाला प्रथम मानून प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक पक्षाने काम करायला हवं, जेणेकरून हा देश विकसित होईल. गोरगरिबीतून हा देश बाहेर निघेल आणि गोरगरिबांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुख सुविधा मिळाल्यामुळे जेव्हा एक गरीब जेव्हा विकसित होईल, समाज विकसित होईल, तेव्हा देश आपोआपच विकसित होईल. भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं विजन आहे की येणाऱ्या पुढच्या 25 वर्षामध्ये देश विकसित होण्यासाठी तो स्वावलंबी होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप या सगळ्या योजनांवरती खूप फोकस केलेला आहे. संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित केलेलं आहे. तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जर भाषण लाल किल्ल्यावरचं ऐकलं असेल तर बारकाईने तुम्ही त्याचा अभ्यास करा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला पुढच्या 25 वर्षाचं विजन दिसेल. ज्या महापुरुषांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर एक आदर्श देश, विकसित देश, सुजलाम सुफलाम असा देश निर्माण व्हावा यासाठी स्वप्न बघितली, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या 8 वर्षात होत आहे मित्रांनो. ज्या स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी स्वप्न बघितलं की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि तिथे असणारं 370 कलम रद्द झालं पाहिजे, ते 370 कलम रद्द करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. क्रांतिकारकांचे विचार जोपासण्याचं आणि वाढवण्याचं, देशभक्ती मनामनात जागृत करण्याचं काम आज संपूर्ण देशभरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. वीर सावरकर असतील, सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, यांचं गुणगान, यांची महती, यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज संपूर्ण देशभर होत आहे. त्यांनी आपल्या देशासाठी केलेलं जे काम आहे ते काम, त्यांचं केलेलं बलिदान, त्यांनी केलेला त्याग हा तरुण लोकांपर्यंत, तरुण पिढीपर्यंत जाणं आज काळाची गरज आहे आणि ते पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना जशा गरिबांसाठी आहेत तसंच गरिबांबरोबरच देशभक्ती प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी आणि त्या देशभक्ती जिवंत राहावी, त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आज बारकाईने लक्ष दिलं जाते मित्रांनो. बघा मित्रांनो, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, समाजसेवक यांच्या ज्या भावना देशाविषयी होत्या आणि देशाविषयी असणारे त्यांची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आज काम ह्या संपूर्ण देशभर होत आहे. मग ते ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आहुती दिली त्या सैनिकांचं स्मारक असेल, ज्या क्रांतिवीरांनी आपल्या देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं, या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये आपलं आयुष्य अर्पण केलं, त्या स्वातंत्र्यवीरांचं स्मारक असेल, सैनिकांचं स्मारक असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानवंदना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्मारकाची निर्मिती आणि आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत मित्रांनो. महात्मा गांधींनी बघितलेला स्वच्छ भारत आणि स्वच्छ भारत जे मिशन आहे त्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये ती एक चळवळ निर्माण करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झालंय. आज प्रत्येक एखादा बारीक कचरा छोटासा पडला असेल तर तो प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो, रस्त्यावर न टाकता तो आपल्या जवळ घेतो आणि कचरा कुंडी कुठे आहे तिथे तो कचरा कुंडीत तो कचरा टाकण्याचा प्रयत्न आज प्रत्येक व्यक्ती करतोय. म्हणजे जनजागृती ही जनचळवळीतून होत असते आणि जनचळवळीचं स्वरूप देण्याचं काम या देशाच्या नेत्याचं असतं. आणि देशाला आज असा नेता भेटला आहे की त्यांच्या एका हाकेमुळे, एका आव्हानामुळे लोक लगेच आहे ना त्या कामाचं स्वरूप बघतात आणि ते अंगीकारतात. आणि म्हणून आज स्वच्छता मोहीम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आज घरोघरी पोहोचलेली आहे. स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे.
आणि महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे. काश्मीरचा प्रश्न सुटला आहे. रामभक्तांची जी गेल्या 500 वर्षापूर्वीची 500 वर्षापासूनचा जो संघर्ष होता, तो संघर्ष सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्या काळामध्ये संपला आहे. आणि प्रभू रामचंद्राचं भव्य आणि दिव्य असं मंदिर आज अयोध्येत निर्माण होत आहे. काशी विश्वनाथ, ज्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेताना गल्ली बोळातून जावं लागत होतं, त्या काशी विश्वनाथाचं भव्य आणि दिव्य असं हे दर्शन आज आपण जाऊन घेऊ शकतो. आणि काशी विश्वनाथाला गंगेचं दर्शन होतंय, गंगेला काशी विश्वनाथाचं दर्शन होत आहे. सुंदर भव्य आणि दिव्य असं काशी विश्वनाथाचं मंदिर तयार झालेलं आहे मित्रांनो. त्याचा विस्तार झालेला आहे, तो बघण्यासारखा आहे. नेत्रदीपक असं ते काम त्या ठिकाणी झालेलं आहे. सोमनाथ मंदिर असेल, सोमनाथ मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आणि खूप चांगल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. केदारनाथ मंदिर असेल, ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये केदारनाथ मंदिराची जी हानी झाली होती, ती संपूर्ण हानी जी भरून काढून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि केदारनाथाचं दर्शन घेताना सुद्धा मन प्रफुल्लित होऊन जातं, आनंदित होऊन जातं. अशा प्रकारचा विकास आज धार्मिक क्षेत्रात सुद्धा होत आहे. कारण माणसाला सुख, समाधान आणि आनंद जर कुठे मिळत असेल तर तो परमेश्वराच्या चरणी. चिंतन, मनन आणि ध्यान करणारी लोक नेहमीच सुखी असतात, आनंदी असतात, समाधानी असतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अध्यात्म या विषयाला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून केंद्र सरकार सुद्धा त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. अनेक जे धार्मिक स्थळ आहेत त्यांचा विकास होत आहे. विज्ञान क्षेत्रात जर आपण बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा विकास आज देशात होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशाने स्वतःचे वॅक्सिन तयार केलं आणि 200 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत लसीकरणाचं काम आज भारतात झालं, जे जगातला एक सर्वात मोठं आश्चर्य आहे, सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. 200 कोटी लोकांना मोफत लसीकरण. तर अशा अनेक जे विषय आहेत आज सॅटेलाइटच्या माध्यमातून प्रगती होत आहे. स्वस्त कमी किमतीमध्ये आपण मंगळावर सुद्धा आपण आपलं यान पाठवलं होतं. अशा अनेक उपक्रम स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन कल्पना निर्माण होत आहेत आणि देश प्रगती करत आहेत. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून नवतरुण नवीन उद्योगाकडे वळत आहेत, नवीन नवीन उद्योग निर्माण होत आहेत. आत्मनिर्भर भारत हा भारत कोणत्याही देशावरती अवलंबून राहता कामा नये, हे विजन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशात प्रत्येक वस्तू आपल्या देशात बनली पाहिजे. कोणत्याही वस्तूसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये, यासाठी संपूर्ण अहोरात्र काम आज केंद्र सरकार करत आहे. संपूर्ण त्यांचं लक्ष जे केंद्रित आहे ते आत्मनिर्भर भारत या विषयावर. मित्रांनो, देश आत्मनिर्भर झाला तरच येणारा काळ आपल्यासाठी हा उज्ज्वल असेल, आपल्यासाठी आनंददायक असेल, आपलं भविष्य आनंददायक असेल, उज्ज्वल असेल. देशाने आज पुढचे 25 वर्ष जे विजन बघितलेलं आहे ते विजन आहे म्हणजे सुजलाम सुफलाम भारत, सोने की चिडिया. ज्या देशामध्ये असं म्हटलं जातं डाल डाल पे सोने की चिडिया करती बसेरा, ज्या देशामध्ये बघा आपला देश सुजलाम सुफलाम धन संपत्तीने अतिशय श्रीमंत असा देश होता. आणि म्हणूनच की काय संपूर्ण जगातील जे लोक लुटेरी लोक होती, ते ज्यांना देशाच्या सीमा वाढवायच्या होत्या, अशी लोक लुटारू लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. कधीही भारताने इतर देशांवर आक्रमण केलं नाही मित्रांनो. आणि म्हणून पुन्हा ते गतवैभव देशाचं मिळवून देण्याचं काम या 25 वर्षात आपल्याला करायचं आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे विजन आहे त्या विजनच्या माध्यमातून जर आपण काम केलं तर नक्कीच 2047 पर्यंत ज्या स्वातंत्र्यवीरांच्या जे आकांक्षा, स्वप्न जे आहेत ती पूर्ण होतील मित्रांनो. लाल किल्ल्यावरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्या भाषणाचे काही मुद्दे मी आज तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो. काही लोक
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं भाषण न ऐकता त्याच्यावरती काही चुकीच्या आपल्या चुकीची मतं सुद्धा मांडतात आणि म्हणून हे काही मुद्दे क्लिअर होणं फार स्पष्ट होणं फार गरजेचं असतं मित्रांनो, आणि त्याच्यावरती चर्चा होणं फार गरजेचं असतं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्याची 75 वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना लाल किल्ल्यावरून जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे भाषण केलं ते ऐतिहासिक होतं आणि पुढचं 25 वर्षाचं विजन दाखवणारं होतं. पुढच्या 25 वर्षात देश कसा असेल आणि देशाने कोणतं काम करायला हवं, कशा प्रकारचा विकास देशात व्हायला हवा, या विषयावरती त्यांनी फोकस केला. ते म्हणतात, आजादी के 75 वर्ष पूर्ण होने पर देशवासियों को बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएं. मैं विश्व भर में फैले हुए भारत प्रेमियों को, भारतीयों को आजादी के इस अमृत महोत्सव की बहुत बहुत बधाई देता हूं. देशातील आणि देशाबाहेरील लोकांना त्यांनी ह्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, हिंदुस्तान का कोई कोना कोई काल ऐसा नहीं था जब देशवासियों ने सैकड़ों सालों तक गुलामी के खिलाफ जंग नहीं की हो, जीवन न खपाया हो, यातनाएं न झेली हो, आहुति न दी हो. आज हम सब देशवासियों के लिए ऐसे हर महापुरुष को, हर त्याग और बलिदान को नमन करने का अवसर है. आजचा दिवस हा सर्व क्रांतिकारक, सत्याग्रही, जी लोक देशासाठी सर्वस्वाचा अर्पण केल्या त्या सर्व क्रांतिकारी देशभक्त लोकांना नमन करण्याचा दिवस, आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व क्रांतिकारकांना नमन केलं. मित्रांनो, पुढे, रिस्पेक्ट फॉर ह्युमन इज द इम्पॉर्टंट पिलर फॉर इंडियाज ग्रोथ. वी नीड टू सपोर्ट अवर नारी शक्ती. आपण आपल्या देशातील नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे. ज्या देशामध्ये नारी शक्तीचा अवमान केला जात नाही, अपमान केला जात नाही, सन्मान केला जातो, आदरपूर्वक त्या नारी शक्तीचा आदरपूर्वक सत्कार केला जातो, तोच देश मित्रांनो प्रगती करतो. त्या देशाची प्रगती ही नेत्रदीपक असते. आणि म्हणून आपण सर्वांनी नारी शक्तीचा आदर केला पाहिजे आणि नारी शक्तीला पुढे आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नारी शक्तीची वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य मदत केली पाहिजे. मित्रांनो, देश के सामने 2 बड़ी चुनौतियां आहेत. ते म्हणतात, देशासमोर 2 चुनौत्या, 2 आव्हानं आहेत. कोणती आव्हानं आहेत? पहिली चुनौती भ्रष्टाचार, दुसरी चुनौती भतीजावाद, परिवारवाद. खरंच मित्रांनो, आज देशासमोर 2 मोठ्या समस्या आहेत. ते म्हणजे एक भ्रष्टाचार आणि दुसरी म्हणजे परिवारवाद. आपण बघतो देशामध्ये मोठमोठी जी राज्य आहेत ना, यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि अशी अनेक राज्य, ज्या राज्यामध्ये एका विशिष्ट परिवाराची, कुटुंबाची सत्ता आहे. वर्षानुवर्ष संपूर्ण भारतावरती एका घराण्याने गेली 75 वर्षापैकी 60 वर्ष, 50 ते 60 वर्ष एका घराण्याने, एका परिवाराने संपूर्ण देशावर राज्य केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की देश ज्या पद्धतीने विकास देशामध्ये व्हायला हवा होता, तो विकास आपल्याला साधता आला नाही. जो विकास मलेशिया सारखा, सिंगापूर सारखा छोटा देश करू शकतो, तो विकास आपण गेल्या 60 वर्ष ज्या परिवाराच्या ताब्यात हा देश होता, त्याच्या माध्यमातून जो विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. मित्रांनो, परिवारवाद असेल, त्या ठिकाणी हुकुमशाही येते एक, आणि संपूर्ण जे कार्यकर्ते असतात, नेते असतात, ते संपूर्णपणे एका ठिकाणी केंद्रित होतात. त्या परिवाराच्या बरोबर, परिवाराच्या विचारांबरोबर ते राहतात. परिवारांचा विचार हा महत्वाचा मानला जातो आणि देशापेक्षा परिवाराला जर महत्व दिलं गेलं तर देशाची अधोगती होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो देशभक्तीने ओतप्रोत आहे आणि देशासाठी, समाजासाठी काम करू शकतो, लोकसेवा करतो, अशाच लोकांनी निवडून दिलं पाहिजे. परिवारवाद हा देशातून संपला पाहिजे. मित्रांनो, दुसरं आहे
दुसरा भ्रष्टाचाराचा जर विचार केला तर आपला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपण बघतो एकही 12ही महिने आपल्या देशामध्ये इलेक्शन्स निवडणुका असतात. आणि म्हणून एक देश, जर एका देशामध्ये एक संविधान असेल, समान कायद्यासारखा विषय लवकरात लवकर आपल्या देशात आला पाहिजे. पण एक देश, एक देशामध्ये एकच निवडणूक एकाच महिन्यामध्ये किंवा एकाच दिवसामध्ये किंवा आणखीन कसं काय नियोजन करता येईल अशा हिशोबाने संपूर्ण देशभर एकदाच इलेक्शन झालं पाहिजे असं माझं मत आहे. आणि देशातील अनेक नेत्यांचं, अनेक विचारवंतांचं सुद्धा मत आहे मित्रांनो. कारण भ्रष्टाचार इथेच आहे. सतत निवडणुका होत असतात आणि सतत निवडणुकांमध्ये काय होतं, नेते किंवा जे लोक आहेत त्या निवडणुकीत होणारा जो खर्च आहे तो जर आपण बघितला तर ह्या लोकांकडे पैसा येतो कुठून? बरं, जे मतदार असतात त्या मतदारांना 1000-2000 रक्कम देऊन त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांना मतदान करायला लावलं जातं. आणि जो व्यक्ती, जो मतदार पैसे घेऊन खाण्याच्या आणि पिण्याच्या या मोहापोटी मतदान करतो तो देशाच्या हितासाठी मतदान करत नाही, तर त्या लालची, देशद्रोही असं म्हणायला हवं त्या व्यक्तीला मतदान करतो, जो स्वतःसाठी काम करणार आहे, देशासाठी नाही. कारण इलेक्शनमध्ये झालेला खर्च तो भरून काढण्यासाठी पहिला प्रयत्न करेल. आणि म्हणून मित्रांनो, भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर देशामध्ये निवडणुकांवरती, त्या सगळ्या निवडणुका एकाच वेळेला कशा होतील त्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि ज्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्या लोकांनी देशाला लुटलं आहे त्या सगळ्या लोकांकडून देशाचा पैसा परत मिळवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण ज्या देशाच्या यंत्रणा आहेत, ईडी असेल किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेच्या माध्यमातून ज्यांनी देशाला लुटलंय त्यांच्याकडून पुन्हा देशाची संपत्ती हस्तगत करण्याचं काम मोठ्या वेगाने चालू आहे. त्या माहितीसाठी आज देशभरात 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम या भ्रष्टाचारी व्यक्तींकडून वसूल करण्यात आलेली आहे. आणि तो पैसा आज विकास कामासाठी वापरला जात आहे. असा अगणित पैसा अनेक भ्रष्टाचारी लोकांकडे आहे. आणि इथून पुढे भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांचे हात बळकट केले पाहिजे. पुढे ते म्हणतात, हम वो लोग हैं जो जीव में शिव देखते हैं, जो नर में नारायण देखते हैं, जो पौधे में परमात्मा देखते हैं, जो नदी को मां मानते हैं, जो कंकड़ में शंकर देखते हैं. आपण कोण आहोत? आपण फार उदारवादी लोक आहोत, आशावादी लोक आहोत, आज देशावर प्रेम करणारी लोक आहोत, निसर्गाची पूजा करणारी लोक आहोत. निसर्गाशी आपलं नातं किती घट्ट आहे हे प्रत्येक आपल्या पूजा आणि विधीतून आपल्याला दिसत असतं मित्रांनो. प्रत्येक कणाकणात आपण परमेश्वराचं अस्तित्व मानतो. कारण हर कंकर में शंकर है. एक प्रत्येक कण जर घेतला त्या कणामध्ये अणुरेणू म्हणजेच काय, ऊर्जा आहे मित्रांनो. आणि जिथे ऊर्जा आहे तिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे. आपण निसर्ग नसेल ना तर आपण जगणं, आपलं मानवी जीवन हे फार धोक्यात येऊ शकतं. जीव जंतू पासून ते संपूर्ण जे प्राणी मात्र जे आहेत त्यांच्यासाठी निसर्गामध्ये हवा शुद्ध असली पाहिजे, झाडं असली पाहिजे, वृक्षवल्ली असली पाहिजे. ह्या सर्व म्हणजे निसर्ग, पर्यावरण, प्रकृती आणि परमेश्वर या दोघांची आराधना करायला शिकवणारा आपला धर्म. धर्म म्हणजे नक्की काय असतो? तर धर्म म्हणजे अन्यायाविरुद्ध लढायला बळ देणारा, सत्याची बाजू मांडणारा, कोणावरही अत्याचार न करणारा, राग द्वेष मत्सर याच्यापासून अलिप्त असणारा, दुसऱ्याची वस्तू आपली न मानणारा, दुसऱ्याच्या वस्तूवरती किंवा देशावरती किंवा सीमेवरती आक्रमण न करणारा, इतरांवर आक्रमण करून लुटण्याची भावना नसणारा. ह्या सर्व गोष्टी जो देतो तो धर्म असतो. न्यायासाठी लढण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होते ती व्यक्ती धर्माने ओतप्रोत झालेली असते मित्रांनो. तर आपला देश हा सर्वांगीण विकास करणारा देश या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आज खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे.
तर आपला देश हा उन्नत आहे, प्रगत आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय शांततामय, परमेश्वराला मानणारा, निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचं जतन करणारा, संवर्धन करणारा असा आपला हा देश. नरेंद्र मोदीजी, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पुढे असं म्हटलं की 14 ऑगस्ट जो भारताचं विभाजन झालं त्या संदर्भात ते म्हणतात, कल 14 अगस्त को विभाजन विभूषिका का स्मृति दिवस बड़े भारी मन से मनाया. उन कोटि कोटि जनों ने तिरंगे की शान और मातृभूमि की मिट्टी से प्यार के कारण बहुत कुछ सहन किया, लेकिन धैर्य नहीं खोया. नई जिंदगी की शुरुआत करने का उनका संकल्प नमन करने योग्य है. ज्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचं बाजी लावली, संपूर्ण आपलं कुटुंबाचा त्याग करून संपूर्ण आपल्या आयुष्याची आहुती दिली, अशा सर्व वीरांना, आपल्या क्रांतीवीरांना, देशभक्तांना शतशत नमन करण्याचा तो दिवस. परंतु एक दुःख लोकांच्या मनात कायम राहिलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु डिवाइड अँड रूल च्या नीतीने इंग्रजांनी काय केलं, देशाची फाळणी केली. देशाचे तुकडे हे धर्माच्या आधारावर झाले मित्रांनो. एक बांगलादेश, एक पाकिस्तान जो तयार झाला, तो दोन्ही देश धर्माच्या नावावर तयार झाले आणि आपला भारत देश हा पुन्हा त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या नीतीने काम करू लागला. परंतु या ठिकाणी सुद्धा जेव्हा विभाजन झालं देशाचं, तेव्हा अनेक हिंदूंवरती, जे पाकिस्तानातून भारतात आले त्या अनेक लाखो हिंदू, सीख, ईसाई या सगळ्या लोकांवर अत्याचार झाले. आपली सगळी घरं, दारं, संपत्ती सगळं सोडून भारतात जी लोक आली, ती दुःखी, कष्टी, यातना सहन करणारी लोक बघितल्यानंतर त्या काळातील जे सत्याग्रही होते, जे देशप्रेमी होते, जे क्रांतिकारक होते, जे नागरिक होते, ज्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी जीवाचं दान केलं, त्यांना फार दुःख झालं. त्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते मिळवून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. विस्थापित जे हिंदू आहेत त्यांना पुन्हा नव्याने स्थापित करण्याचं काम मोठ्या वेगाने चालू आहे मित्रांनो. आजादी के 75 साल बाद पहली बार लाल किले पर तिरंगे को सलामी देने के लिए मेड इन इंडिया तोप का इस्तेमाल किया गया. आजादी के 75 साल के बाद जिस आवाज को सुनने के लिए हमारे कान तरस रहे थे, देशाला 75 वर्ष लागली मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वतःची तोफ तयार करायला आणि स्वतःच्या भारताने तयार केलेल्या तोफेचा उपयोग हा त्या ठिकाणी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात करण्यात आला. आनंदाची गोष्ट. सेमीकंडक्टर के उत्पादन, 5G, ऑप्टिक्स फाइबर के से शिक्षा, स्वास्थ्य को गति मिली है और आम लोगों के जीवन में महत्वपूर्ण बदलाव आया है. 5G चिप विनिर्माण के साथ हम डिजिटल इंडिया के जरिए जमीनी स्तर पर व्यापक बदलाव ला रहे हैं. देश फार मोठी प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर ज्याच्या माध्यमातून आज वाहनांची चांगल्या प्रकारे निर्मिती आपण करत आहोत. 5G स्पीड आहे, नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण जे कार्यालय आहेत, प्रशासकीय कार्यालय, आपल्या ग्रामपंचायती ह्या जोडल्या जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती सुद्धा आपली होणार आहे. आर्थिक आणि शैक्षणिक, औद्योगिक, प्रशासकीय या सर्व क्षेत्रामध्ये जी क्रांती घडणार आहे, ती क्रांती या सगळ्या ज्या बदलाव आपल्या देशात होत आहेत त्याच्या माध्यमातून नक्की होणार आहे मित्रांनो. जब हम अपनी धरती से जुड़ेंगे तभी तो ऊंचा उड़ेंगे और जब ऊंचा उड़ेंगे तभी तो विश्व को समाधान दे पाएंगे. आपण आपली प्रगती करू शकतो आणि आपण आपली प्रगती केल्यानंतर, देशाची प्रगती झाल्यानंतर आपण जगाला सुद्धा आपण प्रगतीचा राह दाखवू शकतो. आज संपूर्ण जगात जर बघितलं तर बऱ्याच देशांमध्ये युद्धांचं माहोल आहे. अनेक देश एकमेकांशी युद्ध करत आहेत, पर्यावरणाची हानी होत आहे. कित्येक हजारो हेक्टर जमिनी आज तिथे आग लागत, जंगलांमध्ये आग लागत आहे.
म्हणजे संपूर्ण जग आज जल, वायू, अग्नी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर धरती माता आज फार मोठ्या संकटात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे मित्रांनो. आणि म्हणून आपली प्रगती करत करत आपण संपूर्ण जगाकडे सुद्धा लक्ष देण्याची आणि जगाला सुद्धा मार्गदर्शन करण्याची आज गरज आहे. आणि हे आपण करू शकतो. आपल्याकडे ती पात्रता, योग्यता आहे मित्रांनो. मैंने देखा है कि 5 साल का बच्चा कह रहा है कि वह अब विदेशी खिलौनों से नहीं खेलेगा. जब वह ऐसा संकल्प करता है तो आत्मनिर्भर भारत उसकी रगों में दौड़ता है. दुनिया के लोग PLI स्कीम के तहत भारत में आ रहे हैं. भारत मैन्युफैक्चरिंग यूनिट का हब बनता जा रहा है. जब हमारा ब्रह्मोस दुनिया में जाता है तो कौन सा व्यक्ती नहीं होगा जिसका सीना चौड़ा ना हो. आज प्रत्येक भारतीयाला गर्व वाटत आहे मित्रांनो. आज भारतात ब्रह्मोस सारखे किंवा इतर जे भारतीय जे युद्ध साहित्य आहे ते परदेशामध्ये आपण निर्यात करतोय. सुमारे 13,000 कोटीची आपण निर्यात रक्षा क्षेत्रामध्ये केलेली आहे. हे बघितल्यानंतर आनंद वाटतो मित्रांनो. तसंच आपण जे पहिली मुलं काय करायची, आपण बघितले खेळणी आपली कशी असायची, लाकडाची वगैरे हे का नाही, कपड्याची, कागदाची हे का नाही, अशा प्रकारची खेळणी असायची. मग भारतीय जे खेळणी आहेत त्यांना आज जागतिक मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. आणि आपली मुलं सुद्धा म्हणतायत की आता विदेशी खेळणी आम्ही खेळायला घेणार नाही. तेव्हा आनंद वाटतो, उत्साह वाटतो, मन भरून येतं आहे का नाही. कारण भारत हा पुन्हा स्वावलंबी होतोय आणि आपल्या स्वतःच्या वस्तू बनवल्या आहेत त्याच वस्तू वापरण्याकडे आपला कल निर्माण होतोय. हे बघून आनंदच होईल, प्रत्येकाला आनंद होईल अशीच ही घटना आहे. आणि संपूर्ण हमें आत्मनिर्भर बनना होगा. हमें ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भर बनना होगा. हमें सोलार, विंड एनर्जी का क्षेत्र हो, मिशन, हाइड्रोजन, बायोफ्यूल, इलेक्ट्रिक व्हीकल पर जाने की बात हो, हमें आत्मनिर्भर बनना होगा. हमें हर क्षेत्र में आत्मनिर्भर बनना होगा. फर्टिलाइजर से मुक्ति पाना और प्राकृतिक खेती को बढ़ावा देना होगा. आपण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपण आज बघतोय की चायनावर अवलंबून आहेत काही देश ज्यांचं अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता भविष्यात निर्माण झालेली आहे. आपण बघतोय पाकिस्तान आणि श्रीलंकेची जर अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अवस्था झाली आणि चीन त्याचा फायदा घेत आहे. सगळ्या वस्तू बाहेरच्या देशातून आपण जेव्हा आयात करतो त्यावेळेस तो देश परावलंबी होतो आणि जो देश परावलंबी असतो त्याचा अस्तित्व संपतं मित्रांनो. त्याचा अस्तित्व संपायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मनिर्भर झाला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आणि विषमुक्त शेती हे भविष्याचं विजन असलं पाहिजे. जर तुमचा आहार हा विषमुक्त असेल, जे आहार जिथे शेतामध्ये जे अन्नधान्य पिकतं ते जर विषमुक्त असेल तरच आपण तो आहार घेतल्यानंतर आपलं शरीर तंदुरुस्त असेल. आणि शरीर तंदुरुस्त, मन तंदुरुस्त, बुद्धी तंदुरुस्त राहील है ना. आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायला हवं, पुन्हा प्राकृतिक शेती, गुरंढोरं आपण पाळली पाहिजे. आणि त्या जनावरांचं जे खत आहे, जनावरांचं शेण मलमूत्र आहे त्याच्यातून आपण खताचा खत तयार करतो किंवा ते करायचे. पहिले काय असायचे, प्रत्येकाचा काय असं गोटा असायचा, एक उकरंड असायचा, त्याच्या माध्यमातून खताची निर्मिती आपोआपच व्हायची. आणि वर्षभर त्या खड्ड्यामध्ये खत टाकलं जायचं, शेण मलमूत्र वगैरे. आणि मग तेच वर्षातून 1 वर्षानंतर प्रत्येक शेतात ते वापरलं जायचं. म्हणजे आणि कंपोस्ट खत सारखं खत तयार आपण करायला हवं. तर सेंद्रिय शेती, या सेंद्रिय शेतीला आपण जास्त भर दिला पाहिजे. प्रत्येकाने आज प्राकृतिक शेती करायला हवी, त्याच्या माध्यमातून विषमुक्त अन्न हे प्रत्येक भारतीयाला मिळू शकतं. किती मोठं विजन आहे बघा. कारण देश तंदुरुस्त केव्हा राहील, जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक तंदुरुस्त राहील मित्रांनो. आने वाले 50 साल बड़े संकल्प लेने का है. हमारे मन के अंदर गुलामी का तत्व नहीं होना चाहिए. जिस तरह से नई राष्ट्रीय शिक्षा नीति बनी है, कोटि लोगों के विचार के बाद नई शिक्षा नीति बनी है,
ये ऐसा सामर्थ्य है जो हमें गुलामी से मुक्ति करेगा। हमें देश की हर भाषा पर गर्व होना चाहिए, क्योंकि ये हमारे पूर्वजों ने हमें दी है। आज डिजिटल इंडिया का रूप हम देख रहे हैं। ये नौजवान हमारे हैं जो नई नई खोज के साथ दुनिया के सामने आ रहे हैं। हमें अपने सामर्थ्य पर भरोसा करना होगा। बघा मित्रांनो, येणाऱ्या 25 वर्षामध्ये आपण हे मानसिक गुलामगिरी जे आहे, मानसिक गुलामगिरीतून आपण बाहेर पडायला हवं। मानसिक गुलामगिरीतून, आणि मानसिक गुलामगिरी ही जर हटवा जायचं असेल तर शिक्षण पद्धती बदलायला हवी। इंग्रजांनी जी शिक्षण पद्धती तयार केली ही त्यांच्या कामासाठी, त्यांचे जे काही ऑफिसेस होते, कार्यालय होते, त्यांचा जो व्यापार होता तो सुरळीत चालावा म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल तयार केले आणि कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण दिलं। इंग्रजी शिक्षण दिल्यामुळे त्यांनी काय झालं, ज्या इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक इंग्रज तयार झाला। म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकणारा विद्यार्थी आणि शिकून बाहेर पडणारा जो युवा होता तो शरीराने दिसायला हिंदुस्थानी होता, परंतु बुद्धीने तो इंग्रज होता आणि जे देशासाठी घातक होतं। आणि तेच शिक्षण आजही चालू आहे। आणि म्हणून आपल्या भाषांकडे आपण आपल्या भाषा शिकल्या पाहिजे, आपल्या भाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे। इंग्रजी भाषा जेवढं आपण महत्त्व देतो तेवढंच आपण आपल्या भाषांना महत्त्व दिलं पाहिजे। जे सहज आणि सोपं आहे ते सहज आणि सोपं आपल्या भाषेतून आपण शिकू शकतो। जे इंग्रजीतून शिकायला वेळ लागतो, इंग्रजीतून शिकायला आपण 10 वर्ष बघतो, 10 वर्ष मराठीतून शिकतो आणि 11वी 12वी जेव्हा आपण जातो तेव्हा इंग्रजीमधून जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की काय शिकवलंय, काय शिकवलं जाते। म्हणजे 11वीला प्रवेश घेणारा विद्यार्थी जेव्हा वर्गात बसतो तेव्हा इंग्रजीत जेव्हा प्रोफेसर शिकवत असतो त्या सरांनी शिकवलेलं त्याच्या डोक्यावरून जातं, त्याला काहीच कळत नाही आणि पुन्हा मग ते इंग्रजी शिकवण्यामध्ये त्याची संपूर्ण त्यांनी मेहनत किंवा लक्ष केंद्रित करतो तो आणि त्याची एनर्जी त्या ठिकाणी वाया जाते मित्रांनो। म्हणून भविष्यामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये संपूर्ण शिक्षण आपल्याला मिळायला हवं आणि देश हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आत्मनिर्भर होत आहे, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे पारदर्शक असं काम करत आहोत। आपण आपल्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे असं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। देशाची शिक्षण नीती बदलली तर देश नक्कीच बदलणार आहे। गुलामी इथून सुरू होते शिक्षण, आणि शिक्षण जर हे प्राकृतिक असेल, आपल्या देशाचा समावेश असणारा किंवा देशाला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण 10 वर्षात आपल्याला मिळणार आहे तेच शिक्षण प्राकृतिक भाषेत जर घेतलं तर ते कमी वेळात होऊ शकतं। जे काम 4-5 वर्षात होऊ शकतं त्या कामासाठी आपल्याला 10 वर्ष खर्च करावे लागतात, कारण ती भाषा अवगत करावी लागते। पण जी प्राकृतिक भाषा आपण जन्म घेतल्यापासून शिकत असतो, घरामध्ये समाजामध्ये बोलत असतो, त्या भाषेतून आपण जर शिक्षण घेतलं तर आपला अभ्यास जो आहे तो वेगाने होईल। जे शिक्षण घेण्यासाठी 15 वर्ष लागतात ते शिक्षण आपण 5 वर्षात पूर्ण करू शकतो मित्रांनो, आणि देश त्यामुळे प्रगतीपथावर जाऊ शकतो। आपल्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवायला हवा। अमृतकाल के पंच प्रण, 5 प्रण कोणते आहेत तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, विकसित भारत का लक्ष्य। येणाऱ्या 25 वर्षात भारत हा विकसित झाला पाहिजे आणि विकसित होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपलं योगदान दिलं पाहिजे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे होऊ शकतं केव्हा, सबका प्रयास। सगळ्यांनी जर प्रयास केला तरच होऊ शकतं, आणि म्हणून आपला विकास जर करायचा असेल तर प्रत्येक भारतीयांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे। गुलामी के हर अंश से मुक्ति पानी है। गुलामी जे आपल्या मेंदूत गेलेली आहे, त्या डोक्यातून मेंदूतून गुलामी